141 खासदारांचं निलंबन एका सत्रात होणं ही ऐतिहासिक घटना नसून सध्याच्या सरकारच्या बेशरमपणाचं लक्षण आहे. काल मी नरेंद्र मोदी यांचं भाषण पाहिलं. संसदीय दलाच्या बैठकीत ते बोलले की विरोधी पक्ष निराश आहे 4 राज्यांच्या निवडणुकानंतर आणि त्या एका वैफल्यातून ते संसदेतील घुसखोरीचं समर्थन करत आहेत. अशा प्रकारे प्रधानमंत्र्यांनी तरी खोटं बोलू नये हे संकेत आहेत. संसदेमध्ये घुसखोरी झाली ह्याच्यावर विरोधकांनी प्रश्न विचारले, एका घुसखोरीचं समर्थन झालं. नियम आणि कायद्याच्या नवीन व्याख्या कुठे बनवल्या? प्रधानमंत्री मोदी आणि त्यांच्या अंधभक्तांनी लोकशाहीच्या पवित्र मंदिराचं स्मशान केलेलं आहे. आज आम्ही स्मशानात जात आहोत. विरोधी पक्ष अजिबात निराश झालेला नाही. मात्र 3 राज्यांच्या विजयानंतर तुम्हाला मात्र या विजयाचा उन्माद आणि नशा चढलेली आहे आणि त्या नशेत तुम्हीच संसदेच्या प्रतिष्ठेला आग लावायला निघालेला आहात. पण तुम्ही जरी आग लावली तर या देशाची 140 कोटी जनता सती जाणार नाही, ती लढत राहील. काल विरोधी पक्षांची एक बैठक झाली, इंडिया आघाडी. त्या विषयावर चर्चा झाली आणि मला कुठेही निराशेचा सूर दिसला नाही. भविष्यात 2024 साली कदाचित तुमच्यावर निराश आणि वैफल्याने ग्रस्त व्हायची वेळ येईल हे स्पष्ट झालेलं आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी काल नेतन्याहू यांच्याशी मैंने चर्चा केली. यात पाहिलं की कल प्रधानमंत्री जी ने इजराइल से प्राइम मिनिस्टर से चर्चा की रिगार्डिंग हमास एंड इजराइल वॉर. मेरा आह्वान है मोदी जी से, आप नेतन्याहू से उस देश की चुनाव की प्रक्रिया के बारे में चर्चा करिए. इजराइल से हमारे देश में ईवीएम हैकिंग का तंत्र आया है, सबको मालूम है. पेगासस आया है, सबको मालूम है. लेकिन इजराइल में चुनाव बैलेट पेपर पर होता है. अमेरिका में चुनाव बैलेट पेपर पर होता है. आप महाशक्ति की बात करते हो ना, महाशक्ति इस प्रकार से डेमोक्रेसी में चीटिंग करके नहीं बनती. आप खुलकर सामने आइए और लड़ाई करिए. आपकी महाशक्ति का जो आत्मा है वो ईवीएम में है. नाही बघा की हुकुमशाही आहे, पण आमची अशी मागणी आहे, ईव्हीएम जे आहे त्याच्याबरोबर जे ते स्लिप येते व्हीव्हीपॅट त्या व्हीव्हीपॅटचं 100% काउंटिंग व्हायला हवं ही मागणी आहे आमची. व्हीव्हीपॅटचं 100% काउंटिंग हे व्हायलाच हवं. ती व्हीव्हीपॅट जी स्लिप आहे ती त्या मतदारांनी पाहून बॅलेट बॉक्समध्ये टाकायला हवं. सर, आता विरोधी पक्षातील खासदारांचं निलंबन झाल्यावर शिवसेना तुमचा जो पक्ष आहे त्याचेच फक्त खासदार आता आहेत की जे विरोधी पक्षाचे? नाही, आम्ही लढत राहू ना. तुम्ही आज काय आम्ही लढणार आहोत या देशातला हुकुमशाही विरुद्ध, लोकशाहीची जी हत्या सुरू आहे त्याविरुद्ध. आम्ही काय मिंधे नाही आहोत ना गुडघे टेकायला. लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी ही आमच्याही खांद्यावर आहे. लोकशाहीचं मंदिर मोडून काढायचं आणि राम मंदिराचं उद्घाटन करायचं, लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान करायचं आणि अयोध्येत जाऊन राम मंदिरात पूजा करायची किंवा उद्घाटन करायचं हे ढोंग आमच्याकडे नाही. राम मंदिर आणि लोकशाहीचं मंदिर दिल्लीतलं संसद यांची प्रतिष्ठा राहायला पाहिजे. जर दिल्लीतल्या सर्वोच्च लोकशाही मंदिराचं स्मशान करून तुम्ही राम मंदिरात जाऊन नौटंकी करणार असाल तर तो राम तुम्हाला पावणार नाही. इंडिया आघाडीच्या बैठकीत मल्लिकार्जुन खरगे यांचा नेतृत्व म्हणून चेहरा समोर आला. 16 पक्षांचा पाठिंबा आहे. होय, खरं आहे ते. युनिटीनं असं आग्रहीपणे म्हटलं होतं की समन्वयक नेता या बैठकीत घोषित. काल प्रथमच या विषयावर चर्चा झाली. आतापर्यंत 3 बैठका झाल्या, पाटणा, बँगलोर आणि मुंबई.
त्याच्यावरती या विषयावरती खुलेपणानं चर्चा झाली नव्हती. काल त्यावर चर्चा झाली आणि त्या चर्चेचा दरवाजा उघडला. बहुसंख्य पक्षांनी, प्रमुख पक्षांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावावर चर्चा घडवली. त्याच्यावर चर्चा झाली आणि ती चर्चा ही अत्यंत सकारात्मक झाली. काल माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख हे काल आणि परवा दिल्लीत होते. त्याने महत्त्वाच्या भेटीगाठी बैठका झाल्या, इथेही झाल्या, सफदरजंगला बाहेरही जाऊन त्यांनी मग ममता बॅनर्जी असतील, अरविंद केजरीवाल असतील, त्यानंतर इंडिया गटाची बैठक सुरू होण्याआधी तासभर आधी साधारण राहुल गांधी आणि खरगे यांची स्वतंत्रपणे बैठक झाली उद्धवजींबरोबर आणि त्यात या सगळ्या विषयांवर चर्चा झाली. मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव काल समोर आला, पण अर्थात काँग्रेस पक्ष हा एक वेगळ्या पद्धतीनं काम करणारा पक्ष आहे. त्या पक्षात आता चर्चा होईल आणि त्यानंतर आम्ही निर्णयापर्यंत येऊ. हा, उद्धवजींनी विरोध केल्याचं तुम्हाला कुठे दिसतंय का? हा, मी विरोध केल्याचं म्हणतोय का कुठे? काल आपल्याकडे जर इतकी माहिती आहे तर मग आपण त्या बैठकीत काय झालं आणि कोणी काय चर्चा केली ही माहिती घेऊन द्या, म्हणजे तुमच्याकडे पूर्ण माहिती येईल. नाही, पण राऊत साहेब, घोषणा का होऊ शकली नाही? काँग्रेसचा हा जरी अंतर्गत विषय असला का तरी मल्लिकार्जुन खरगे हे बैठकीत सर्व मान्य झाले तरी अजून काँग्रेस होईल ना, काही प्रक्रिया पूर्ण करायच्या असतात. याला जोडून एक प्रश्न आहे. राहुल गांधी नको म्हणून खरगेंचं नाव पुढे नाही, राहुल गांधींना कोणत्याही सत्तेच्या पदावर येण्याची इच्छा नसून राहुल गांधी हे इंडिया आघाडीचा एक प्रमुख चेहरा नक्कीच आहेत. ते त्यांच्या संघटना बांधणीवर लक्ष देत आहेत, काँग्रेस पक्षाच्या बांधणीवर लक्ष देत आहेत आणि मला असं वाटतं की अत्यंत विचारपूर्वक आणि सगळ्यांशी चर्चा करून कालच्या बैठकीत ते प्रस्ताव आलेले आहेत. राऊत साहेब, आता जेव्हा प्रस्ताव येतो तेव्हा 30 पक्ष जेव्हा एकत्र असतात त्या चर्चेनंतर निर्णयापर्यंत त्याला वेळ यावा लागतो. ते का आपण मालक नव्हते त्या इंडिया आघाडीचे. राऊत साहेब, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या संसदीय बैठकीत असं विधान केलं आहे, जी माहिती मिळते की त्यांचं असं म्हणणं आहे की इंडिया आघाडीची मानसिकता विरोधी बाकांवरच बसण्याची दिसते आणि गेल्या वेळेस जितक्या जागा मिळाल्या त्यापेक्षाही कमी जागा यावेळेस इंडिया आघाडीला. मी आता मगाशी सुरुवातीलाच सांगितलं ना की ते नेतन्याहू यांच्याशी चर्चा करताना त्यांनी तिकडल्या निवडणूक पद्धतीची चर्चा करावी. जेव्हा नरेंद्र मोदी हे ठामपणे सांगतात की 2024च्या लोकसभेत विरोधकांचा आकडा आजच्यापेक्षा कमी होईल, तेव्हा त्यांच्या खुर्चीखाली EVMचं तंत्र दडलेलं आहे जे इस्रायलकडून आलेलं आहे. आम्ही असं म्हणतो की जगभरात EVM हे भंगारात टाकलं असताना तुम्ही जो EVMचा उद्घोष चालवलेला आहे त्यामागचं कारण आणि त्यामागचं तुमचं तंत्र अगदी आम्हाला समजून सांगा. आणि मगाशी म्हणालो ना, VVPAT हे 100% काउंट करा, आम्ही EVMला मान्यता देऊ. VVPAT स्लिप येते, 100% काउंटची तयारी तुम्ही का दर्शवत नाही? तुमच्या मनामध्ये पाप का आहे? विरोधी पक्ष अजिबात निराश झालेला नाही. 3 राज्यांच्या निवडणुकानंतर 3 राज्यांच्या निवडणुकाचे निकाल, तेलंगणासह इतर 3 राज्य, बरं का, याच्यामध्ये निराश व्हावं असं काही नाही. लोकशाहीमध्ये मागच्या वेळेला ह्या 3 राज्यात काँग्रेस जिंकली होती, यावेळेला भारतीय जनता पक्ष जिंकला, हे स्पष्ट आहे. याचा अर्थ 2024ला त्या राज्यामध्ये हेच निकाल लागतील असं कोणी खात्रीनं सांगू शकत नाही. नरेंद्र मोदी काय सांगतात, मी मगाशी म्हणालो की विजयाचा अहंकार, विजयाची नशा आणि विजयाचा उन्माद हा अंधभक्तांना चढलेला आहे आणि अंधभक्तांना जेव्हा हा उन्माद चढतो तेव्हा त्यांना एक वेगळी नशा असते. ही नशा 2024ला उतरेल. लालू प्रसाद यादव असतील किंवा नितीश कुमार असतील यांनी खरगेंच्या नावाला विरोध केल्याच्या काही बातम्या आल्या अजिबात नाही. नाराज असल्याचं देखील चर्चा होत्या. बघा, कोण कशाला नाराज होईल? एखाद्या आघाडीमध्ये कोणीही 100% सहमत एखाद्या विषयावर असतो असं नाही. NDAच्या बैठकातसुद्धा जेव्हा आम्ही त्या बैठकात असायचो तेव्हा अनेक विषयांवरती सहमती होत नव्हती. अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री झाले तेव्हा अडवाणीसुद्धा एक उमेदवार होते, लक्षात घ्या, विसरू नका तुम्ही. आणि अडवाणी हे रथयात्रेचे जनक आणि महानायक होते आणि त्या महानायकानं हिंदुत्वाच्या
जे वातावरण या देशात निर्माण केलं त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षासह आम्हाला सगळ्यांना राजकीय फायदा झाला, हे विसरू नये. पण तरीही अडवाणींच्या नावाचा विचार होऊनसुद्धा ते प्रधानमंत्री होऊ शकले नाहीत. राऊत साहेब, जागा वाटपाच्या फॉर्म्युला काय ठरले आहे? नक्की ठरलेलं आहे कारण आता जागा बैठका झाल्या, त्यात तारीख पण ठरली होती. आता या बैठकीच्या वेळेला जागा वाटपावरती सविस्तर चर्चा झाली. त्यासाठी काँग्रेसने एक स्वतंत्र कमिटी स्थापन केली. महाराष्ट्राचं म्हणाल, मी महाराष्ट्राचं सांगेन. माननीय उद्धव ठाकरे हे जेव्हा राहुल गांधी आणि खरगे यांना भेटले, वेणुगोपालसुद्धा उपस्थित होते, आम्ही होतो, तेव्हा त्यांनी सांगितलं की माननीय शरद पवार, त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांच्यामध्ये जागा वाटपाबाबत कोणतेही मतभेद नाहीत. आमच्यामध्ये कमालीचा संयम आणि समंजसपणा आहे. फक्त काँग्रेस पक्षाच्या बाबतीत त्यांना वारंवार दिल्लीत विचारावं लागतं. त्याच्यामुळे आमची अशी भूमिका आहे की महाराष्ट्रातील जागा वाटपाची जी चर्चा आहे काँग्रेसबरोबर ती दिल्लीतच व्हावी. महाराष्ट्रात आम्ही चर्चा करणार नाही. ही चर्चा दिल्लीत वरिष्ठांसमोर होईल आणि त्यातून एका दिवसामध्ये हे निर्णय घेतले जातील. आणि त्या भूमिकेला राहुल गांधी आणि खरगेजींनी सहमती दर्शवली. नाही, पण महाराष्ट्रातला जागा वाटपाचा फॉर्म्युला काही ठरला आहे? तो आम्ही बसून ठरवू ना. एकदा आमचं ठरलं की दिल्लीत चर्चा करावी. उद्धवजी येतील, माननीय शरद पवार साहेब येतील. खरं म्हणजे शरद पवार साहेबांना भेटीचं आमचं ठरलं होतं, पण काल उद्धवजी थांबले नाहीत. पण इतर प्रमुख नेत्यांच्या बैठका झालेल्या आहेत आणि माननीय पवार साहेबांचा आणि आमचा संवाद अत्यंत उत्तम आहे. महाराष्ट्रातला जागा वाटपाचा फॉर्म्युला जो तुम्ही म्हणताय दिल्लीत ठरेल, हा कधीपर्यंत ठरेल? किती दिवस आणखी लागतील? 31 डिसेंबरच्या आत ठरेल. म्हणजे 31 डिसेंबरच्या आत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे दिल्लीत येतील? येऊ शकतात, का येऊ नये. दिल्ली कोणाची जागीर नाही आहे. काल बैठकीमध्ये नितीश कुमार भाषण करताना हिंदीमध्ये करत होते, त्यावर काही लोकांनी आक्षेप घेतला आहे. काही प्रत्येकाच्या भूमिका नाही, कोणी आक्षेप घेतला नाही. हिंदीला कोणी आक्षेप घ्यावा? त्यांना त्याचं इंग्रजीमध्ये अनुवाद करून हवा होता. पण त्यांना समजून सांगितलं की नितीशजी काय सांगतात, काय बोलत आहेत. बैठकीमध्ये हा हिंदुस्थान आहे, या देशाची अधिकृत अनधिकृत भाषा हिंदी आहे. बहुसंख्य राज्यामध्ये हिंदी बोललं जातं, हिंदी समजून घेतलं जातं. काही लोकांना हिंदी समजत नाही. आता आपले राष्ट्रपती डॉक्टर कलाम ते सुद्धा हिंदीमध्ये बोलत नव्हते. अनेक लोक आहेत ज्यांचं हिंदीशी संबंध येत नाहीत दक्षिणेच्या राष्ट्रांशी, त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था असते. डोनाल्ड ट्रम्प 2021 साली त्यांनी US कॅपिटलच्या हल्ल्याचं समर्थन केलं होतं. आता त्यांना राष्ट्राध्यक्षाची निवडणूक जी आहे न्यायालयाने बंदी घातली. एकीकडे आपल्याकडे संसदेचा हल्ला, त्यांना देशभक्ती म्हणून त्यांनी कसं पद्धतीने मानलं होतं. या सगळ्या संसदेच्या हल्ल्याच्या दरम्यान संसदेवरील हल्ल्याला कोणी देशभक्ती समजू नये आणि संसदेवरील हल्ल्याचं कोणी राजकारण करू नये, ही शिवसेनेची भूमिका आहे. जर संसद सुरक्षित नसेल, विधिमंडळ सुरक्षित नसतील, लोकांचे प्रतिनिधी सुरक्षित नसतील, तर देशात काय सुरक्षित आहे? या सगळ्याचं राजकारण जर कोणी करत असेल तर ते भारतीय जनता पक्ष करत आहे. संसदेवरील हल्ल्यासंदर्भात देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री हे संसद सुरू असताना बाहेर त्यावर खुलासे करतात. पण आमची मागणी आहे की तुम्ही संसदेमध्ये येऊन त्यावर खुलासा करा आणि का घडलं ते सांगा. हा प्रश्न विचारणाऱ्या 141 खासदारांना निलंबित केलं. जगातील कोणताही हुकुमशहा सुद्धा हे मान्य करणार नाही की ही लोकशाही आहे म्हणून. अमेरिकेची न्यायव्यवस्था मात्र कठोर भूमिका घेताना पाहायला मिळते. दुर्दैवाने या देशात तसं दिसत नाही. दुर्दैवाने या देशात तसं दिसत नाही. महाराष्ट्रामध्ये 1.5 वर्षापेक्षा जास्त काळ एक घटनाबाह्य सरकार चालू आहे आणि मला असं दुर्दैवाने म्हणावंसं वाटतं आहे, घटनापदावर बसलेल्या व्यक्ती आणि न्यायमूर्ती यांच्या पाठिंब्याशिवाय अशा प्रकारची घटनाबाह्य सरकार चालत नाही. मुख्यमंत्री आज रेशन बागेत आहे. मुख्यमंत्री आज रेशन बागेत. हो, त्यांना रेशमाचे किडे घेऊन गेले असतील. साहेब, आमदार अपात्रता प्रकरणी आज अंतिम सुनावणी विधानसभा अध्यक्षांपुढे आहे. काय तुम्हाला वाटतं? घटनाबाह्य सरकारमध्ये काहीच अंतिम नाही, फक्त त्यांचा अंतिम संस्कार हे सत्य आहे. मराठा आरक्षणावरही काल मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात निवेदन केलं. त्यांनी म्हटलं की फेब्रुवारीमध्ये या आरक्षणाबाबतीत विशेष अधिवेशन बोलवलं जाईल. आरक्षणावर काही ठोस निवेदन फेब्रुवारीपर्यंत हे सरकार, जर न्यायालय आणि विधानसभा अध्यक्षांना चाड असेल
घटनेची, तर फेब्रुवारीपर्यंत ते सरकार टिकणार नाही. Sir, no, can we have it in Hindi, sir? बोलिए बोलिए. Sir, sir, regarding एक this, महत्वाचं- थांबा. 141 MPs, या your reaction? देश के किसी भी कोने में, विश्व के किसी भी कोने में जहाँ लोकतंत्र है, चाहे देश छोटा हो या बड़ा हो, चाहे किसी देश में आर्मी रूल हो या तानाशाही हो, डिक्टेटरशिप हो, वो तानाशाही भी 2 दिन में अपने संसद से 150 सदस्यों को निलंबित नहीं करेगा. उनको शर्म होगी कि विश्व क्या कहेगा, जग क्या कहेगा. लेकिन हमारे देश में नहीं हो रहा है. ये देश की सबसे बड़ी लोकतंत्र की जगह है. हम हमारे संसद को लोकतंत्र का मंदिर मानते हैं. हम राम मंदिर का उद्घाटन करने 22 तारीख को प्रधानमंत्री जा रहे हैं, लेकिन यहाँ लोकतंत्र के मंदिर का आप शमशान बनाने जा रहे हो. ये शमशान बना दिया, अभी हम श्मशान में जा रहे हैं. क्या हम वहाँ अंतिम संस्कार करेंगे लोकतंत्र का, जो आपने पहले ही किया है? आप राम मंदिर का उद्घाटन करेंगे और वहाँ लोकतंत्र का मंदिर का आप श्मशान बना रहे हो, तो पूरा विश्व हम पर हंस रहा है. ये सरकार को और सरकार के अंधभक्तों को संविधान और लोकतंत्र का नाम लेने का अधिकार नहीं. क्या 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 अपराध था कि बस सदन में जो लोग घुस गए हैं उस बारे में हम लोग सरकार से सवाल पूछते हैं, कोई क्लैरिफिकेशन मांगते हैं. आप सदन के बाहर जाकर उस बारे में क्लैरिफिकेशन देते हो, लेकिन सदन में आने से आपको इतराज़ क्या है? लोकतंत्र है क्या? नहीं. 4 राज्यों के जो निर्णय आए हैं उस बारे में प्रधानमंत्री कहते हैं कि इसकी वजह से विरोधी पक्ष जो है, विरोधी दल है, बौखला गया है. नहीं, हम निराश नहीं हुए हैं, लेकिन आपको विजय की नशा चढ़ गई है और जनता आपको ये नशा उतार देगी. ममता बॅनर्जी मोदींना आता भेटायला गेलेले आहेत. चांगली गोष्ट आहे. Sir, sir, you are- त्या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत, त्यांचे काही प्रश्न आहेत. काल उद्धवजी जेव्हा त्यांना भेटले तेव्हा त्यांनी त्या प्रश्नांसंदर्भात उद्धवजीशी चर्चा केली. सर, एकनाथ शिंदे यांच्या पदाधिकाऱ्यांनी पुण्यात स्टेटस ठेवलं. Uddhav Thackeray's faction stand on Kharge as the PM chief. देखिए, जो निर्णय सर्वमान्य होगा हम उनके साथ है. मुझे लगता है कल बहुत से दलों ने उस प्रस्ताव के ऊपर असहमति नहीं व्यक्त की है. अब उसका पर पहली बार उस बारे में चर्चा हो रही है. मुझे लगता है कांग्रेस पार्टी के बारे में अगर मैं कहूँ तो उनकी एक प्रक्रिया होती है निर्णय लेने की. अब वो प्रक्रिया की तरफ हम ध्यान देंगे. चलो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.